बोलणं गोड असेल. काही माणसांचा आवाज खूप गोड आहे, ईश्वराची देणगी आहे, त्या खूप गोड. पण त्या गोड आवाजाला जर भजन करत असेल ना, तर त्या वाणीला अमृताची तुलना करता येईल. अमृतासारखी ती वाणी होईल. पण त्या वाणी, त्या गोड वाणी जर भजन करत नसेल, लोकांची स्तुतीच करत असेल, अपात्र व्यक्तीची स्तुती आणि संतांची निंदा करत असेल ना, तर परिणाम वाईट होतो. वाईट होतो म्हणजे काय? रेल्वेत भीक मागावी लागते तिथपर्यंत येतं. आणि ज्याची वाणी अमृतासारखी आहे, मुखी अमृताची वाणी,